आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो श्रीकांत सर, नाश्ता थंड होतोय आणि तुम्हाला तुमच्या गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना? हो चल श्रीकांत नाश्ता। मला काही नको। श्रीकांत, अरे असं काय करतोयस? थोडंसं खाऊन घ्यायला नको का? हे बघ, तू आत्ताच खूप मोठ्या आजारातून बाहेर पडतोयस। औषधं तर घ्यायला लागणार ना? अशी तब्येतीची हेळसांड करून कसं चालेल सांग मला। अहिल्या, जोपर्यंत आपली स्कूटर सापडत नाही ना तोपर्यंत मी काहीही खाणार नाहीये। आणि प्लीज मला कुणीही आग्रह करू नका, मी कुणाचाही ऐकणार नाहीये। बर ठीक आहे, मी जरा प्रीतमला फोन करून बघते। तो अजून ऑफिसला पोहोचला नाहीये, कारण ऑफिस मधनं मला अनेक मेसेजेस आणि फोन येत आहेत। कुठे आहे काय माहिती? आणि प्रिया कुठे आहे? ती घरात नाहीये का? या मॅडम, हा तर आपल्या स्कूटरचा हॉर्न आहे। काय? चल बघूया, ये। प्रीतम, अरे कुठे सापडली? काय आहे ना, म्हणजे बरेच दिवस मी आणि प्रिया आम्ही कुठे बाहेर गेलो नव्हतो ना, हीच घेऊन गेलेलो। मस्त एक राऊंड मारून आलो। हो, मस्करी करतेस माहितीये मला। खरं काय झालं सांगणार नाहीस तुम्हाला, पण ठीक आहे, स्कूटर मिळाली ना हे महत्वाचं आहे। आता आम्हाला सोडून आमचे साथीदार कुठेच जाणार नाही। अजिबात नाही। काय काकू? प्रीतम, एवढ्या मोठ्या स्क्रॅप मार्केट मध्ये कशी शोधणार आपण आपली गाडी? हो ना, मला पण तेच टेन्शन आलंय। पण गाडी शोधावी तर लागणार ना प्रिया। प्रीतम, मला खूप भीती वाटते हो। आपली गाडी कोणी स्क्रॅप तर केली नसेल ना? नाही, असं काही नाही होणार। आपल्याला कळायला आपण इकडे आलोय ना, मिळेल आपल्याला गाडी, आपण शोधूया। प्रीतम, ती बघा आपली गाडी। चला। ओ दादा, थांबा, बाजूला व्हा तुम्ही, बाजूला व्हा। काय करताय? अहो काय आलं? प्रीतम, बघा आपली गाडी। बाबा, ओ माझी गाडी आहे ही। तुझी गाडी? तू कोण आहेस रे आणि तुझा संबंध काय? ही गाडी आपण पैसे मोजून घेतली आहे, याच्याबरोबर काही पण करीन मी, समजलास? हे बघा, ऐका, मी सांगतोय ना गाडी माझी आहे। उगाच कशाला वाद घालूया, सेटलमेंट करूया ना काहीतरी। आपल्याला खोटं नाही बोलायचं। आणि हे बघ, धंद्याची खोटी करू नकोस। निघ निघ बोललो, तू असं नाही ऐकणार। निघ। माझ्या पोराला हात लावा. ए, ए! एक मिनिट तुला दाखवतो. अरे
काय चाललंय साहेब? त्या शाण्याला सांग गाडी माझी आहे म्हणून. गाडी तुझी आहे? अरे हे भंगार एका चोराने आणून विकलंय आम्हाला. त्याचे पैसे दिलेत त्याला. किती पैशात घेतली तू? किती पैशात घेतली बोल ना. 2000. हे घे. ठेव. अरे ठेव. त्याला लावायला सांगा. त्याला लावायला सांग. दादा लावा. हे बघा, शांत व्हा. हे बघा दादा, मला इथे तमाशा नव्हता करायचा. मी खूप शांतपणे त्यांच्याशी बोलत होतो. अहो ती त्या गाडीची खूप सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे आम्हा सगळ्यांसाठी. इमोशन्स जोडले गेलेत. माझ्या आई बाबांच्या प्रवासाची साक्षीदार आहे ती गाडी. हे बघा, मला हे सगळं काय कळत नाही. ठीक आहे, मला माझे पैसे मिळाले. तुम्ही जा ना गाडी घेऊन. या. हे झाली ना रे? हो साहेब. हा, द्या. थांबा. हो 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 ना. किती बरं झालं दादासाहेबांची स्कूटर मिळाली. किती जीव आहे ना दादासाहेबांचा या स्कूटरवर. बापरे, काय माहिती कोणाची दृष्ट लागली होती. पण खरंच बरं झालं हा स्कूटर मिळाली. खुश. श्रीकांत काय मस्करी करतोय. आई बस ना. सर ती तुम्ही तुमची फाईल विसरला होता. खूप महत्वाची फाईल आहे आदित्य. ही फाईल जर आज मी विसरलो असतो ना, तर मी जिथं जाणार आहे ना तिथं तोंडावर पडलो असतो. थँक्यू. अरे माय प्लेजर सर. येतो. आदित्य, येस सर. हे बघ, मला माहिती आहे तू माझ्याविषयी फारसा चांगला विचार करत नाहीयेस. नाही सर, असं काही नाही. म्हणजे प्लीज असं काही उगाच समज करून घेऊ नका. आय एम जस्ट डुईंग माय जॉब. पण जे करतोयस तेच चांगलं करतोय. दिवस कुठं उजाडलाय आज? एवढा मला मान वगैरे देत आहेत बॉस. एवढ्या आनंदात कसं काय? स्पेशल आहे का काय माहिती.